जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज येऊरचा बाजार होता बघा। आज काय काय भाजीपाला आणलाय, रानात पण लावलेला भाजीपाला, पण आता संक्रांत आली ना, मग संक्रांतीसाठी आपल्याला काय काय भाजीपाला लागतो तो आज आपण आणलाय। तर बघूया काय काय आणलाय। आता हे बघा, हे आहेत हरभरे। हरभरे आपण रानात लावलेत, पण आपल्या हरभऱ्याला अजून फुलंच आलेत, त्यामुळे आपण हा हरभरा बाजारातून आणलाय। ही आहे राजगिऱ्याची भाजी। आज बाजारात खूप छान छान भाज्या होत्या। कॅलेंडर बघा, कॅलेंडर आणायचं राहिलं होतं, त्यामुळे आपण कॅलेंडर आणले। आता काल निर्णय काय मिळाला नाही, दरवेळेस आपण काल निर्णय घेतो। तर हे महालक्ष्मीचं आपण कॅलेंडर आणले बघा, महालक्ष्मी काल कॅलेंडर, नेहमी काल निर्णय असतं 2026चा। बाजारात बघा मस्त अशी बोरं, गोड बोर आहेत। हे आपल्या रानात 2 झालेत, ते पण हे बोरांचा मोहक आहे, आपल्याला आवडत नाही। हे आपण बोर आणलेत। आज भाज्या खूप होत्या बघा। ही भाजी आहे संक्रांतीची भाजी बघा, आहे गोसवळा। आपल्या गोसवळ्याला काय अजून फुलं नाही। ही आहे चंदन बटवाची भाजी। आहे फ्लॉवर। हे बघा, ह्या पावटा। आता बाकीच्या भाज्या सुट्ट्या टाकल्यात ना, त्यामुळे मला असं काढता येत नाही। शिमला मिरची, शिमला मिरची आणली। टोमॅटो पण आपण भरपूर आणले। टोमॅटो 1 किलो आणले। आणि मस्त म्हणजे चिगळाची भाजी। चिगळाची भाजी ह्यांना खूप आवडते, म्हणून आपण चिगळाची भाजी आणली। आणि ह्या आहे बघा, ह्या डिंगऱ्या आहेत। डिंगऱ्या म्हणजे मुळाची जी मुळा खातो आपण, खाली पांढरा मुळा येतो, वरती पानांची पण भाजी करतात मुळ्याच्या, आणि नंतर ह्याला शेंगा येतात जरा मोठं झाल्यावर, फुलं आल्यावरती। तर ह्या डिंगऱ्याचे आहेत बघा, मुळ्यालाच, म्हणजे तिन्हीचा पण आपण मुळाच्या भाजीचा वापर करू शकतो। मुळा खाऊ शकतो, पानांची भाजी करू शकतो, आणि ह्या त्याला शेंगा आल्यावर शेंगाची पण भाजी करू शकतो। आणि हा आपण पावटा मगाशी दाखवला तुम्हाला मी। हे आणले ऍपल, हे आणले चिकू, आणि आपण हे बघा 5 किलो वाटाणा आणलाय, एकदम स्टोअर करून ठेवण्यासाठी। हिरवा वाटाणा 5 किलो। अजून नवीन काय अशी खरेदी केली ते दाखवते बघा। हे आपलं पंचायती जरा मधलं जे आहे ना, ते कुठं सापडतच नाही किती दिवस झालं, म्हणून दुसरा छोटा दिवा लावा लागत होता मला। हा, आता आपल्याला पूर्ण रात्र दिवस पेटवण्यासाठी हे चांगला मस्त मोठा दिवा आणला बघा, पितळेचा। स्टीलची सुपली, आपल्याकडे सुपली प्लॅस्टिकची होती ना, तीच नेहमी खराब होते, आणि कायमची आपल्या स्टीलची सुपली आणली बघा। आणि ही आहे लोखंडी कढई। आता ही लोखंडी कढई आपल्या रेग्युलर भाजी करण्यासाठी आणली आपण। लोखंडीचं जे लोखंडाचं हे असतं ना, लोखंड, ते सुद्धा आपल्या भाजीमध्ये उतरावं म्हणून। आणि ही बघा, ही मोठी कढई आणली, जवळजवळ याच्यामध्ये 5 लिटर तरी दूध आपल्याला आटवता येतं। आपल्याला दूध आटवण्यासाठीच खास आणली, चुलीवर मांडण्यासाठी। तर कशी वाटली बाजारातल्या भाज्या, कढया, सुपली, पंचारते, सांगा नक्की। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर ही आज आपण बाजारात गेलतो, बाजारातली खरेदी होती।
आता ह्यातल्या आपण सगळ्या भाज्या निवडून घाट्या वगैरे सगळ्या आपण संक्रांतीसाठी आपण